होती। या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावरती निवडून आलेले दोन उमेदवार, एक डिक्सलचं आणि एक तुळजापूर तालुक्यातले अण्णा बनसोडे, हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। त्यांना शिवसेनेची उमेदवारी अजितदादा पिंगळे यांनी कोरिया युनिफॉर्म राणा पाटील यांच्या घरामध्ये देऊन मल्हार पाटलाच्या माध्यमातून हे दोन व्यक्ती धनुष्यबाणावरती निवडून आणले आणि ते उमेदवार आज शिवसेनेच्या पक्षाला गद्दारी करून, शिवसेनेच्या निष्ठेशी गद्दारी करून राणा पाटलांच्या सोबत सहलीला पाठवण्याचं काम अजितदादा पिंगळे प्रभारी जिल्हा प्रमुख यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये शिवसैनिकावरती अन्याय करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम अजित पिंगळेच्या माध्यमातून राणा पाटील या ठिकाणी करत आहेत। नगर परिषदलाही त्याच पद्धतीचा अन्याय शिवसैनिकावरती केला आणि अशाच पद्धतीचा अन्याय जिल्हा परिषदमध्येही केला जातोय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आवाज उठवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्याकडे या सगळ्या मागण्या आम्ही मांडणार आहोत, ह्या व्यथा मांडणार आहोत। यामध्ये पालकमंत्री असतील, संपर्क प्रमुख असतील आणि प्रभारी जिल्हा प्रमुख असतील, या तिघांनी मिळून हा शिवसेना धाराशिवचा बालेकिल्ला असलेला पक्ष हा दावणीला बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। यांच्या विरोधात पक्षाने कारवाई करावी। पक्षप्रमुखांनी ही मागणी एक शिवसैनिक म्हणून मी पक्षप्रमुखाकडे पुढल्या आठवड्यामध्ये सोमवारी जाऊन मी करणार। पालकमंत्री आम्ही शिवसैनिक, बाळासाहेबांचं एक वाक्य लक्षात घ्या की ज्या शिवसेनेचे शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। आज शिवसैनिक जो अन्याय सहन करतो तो शिवसैनिक असूच शकत नाही। त्याच्यामुळे माझं जी काय शिवसैनिक म्हणून माझ्या व्यथा आहेत ते पक्षप्रमुखाकडे मांडणार आहेत। पक्षप्रमुख त्या बाबतीमध्ये पालकमंत्री असतील, जे कोण दोषी व्यक्ती असतील त्यांच्यावरती निश्चित कारवाई करतील। जिल्हा नियोजन समितीचा जो काही निधी वाटप आहे त्याच्यामध्ये शिवसेनेच्या जी 4-5 ग्रामपंचायत त्यांना 1 रुपया निधी पालकमंत्र्यांनी दिलेला नाही। मग शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पाठबळ द्यायचं का विरोधकांना द्यायचं, हा विषय पक्षप्रमुखही त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते, आता तुम्ही म्हणताय डावललं जाते किंवा आमचं खच्चीकरण केलं जाते। भाजपाच्या दावणीला बांधलेले आमचे प्रभारी जिल्हा यांनी एबी फॉर्म हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दिले आणि ते कार्यकर्त्याला देऊन त्याला धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडून आणलं आणि तेच आज पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदेकडे न जाता त्या दोन्ही व्यक्तींना राणादादांच्या पायथ्याला नेऊन ठेवलं। हे जिल्हाभर सगळ्यांना माहित आहे। माजी मंत्री तानाजी सावंत नगरपालिका जिल्हा परिषदला कायम दूर ठेवले गेले, पक्षाला तानाजी सावंत नको आहेत? नाही, पक्षाला नको। एकनाथभाई शिंदे यांचं निश्चित प्रेम तानाजीराव सावंत साहेबांवरती आहे आणि तानाजीराव सावंत साहेब यांचा भूम परंडा वाशिम मतदारसंघामध्ये दबदबा त्यांनी रिझल्टच्या माध्यमातून दिला। ते आमचे नेते आहेत आणि शिवसेनेचेही नेते आहेत, ते माजी मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये सर्वांना परिचित आहे। परंतु शिवसैनिकाचा आधारवड म्हणून तानाजीराव सावंत साहेब आहेत हे निश्चितपणे या संदर्भात पक्षप्रमुखांना काय आता मी तुम्हाला पुरावे दाखवले। भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षाच्या पत्नीला शिवसेनेच्या चिन्हावरती उमेदवारी दिली, मी तुम्हाला ते जे दाखवलं आणि त्याच्यानंतर अण्णा बनसोडे यांची मी बाईट पत्रकार परिषदेमध्ये दाखवली, ज्याच्यामध्ये निवडून धनुष्यबाणा चिन्हावरती आले आणि ते म्हणतात की माझे सर्व हे मल्हार पाटील आहेत। म्हणजे निवडून यायचं आमच्या धनुष्यबाणावरती, धनुष्यबाणाच्या कष्टकरी शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं आणि गायचं मात्र भारतीय जनता पार्टीचं। हे गद्दार घुसविले कुणी, हे आमच्या प्रभारी जिल्हा प्रमुखानं राणा पाटलाशी संगनमत करून पालकमंत्र्यासह ह्याच्यामध्ये संपर्क प्रमुखाचा हात असा माझा शिवसैनिक म्हणून आरोप आहे। जे भाजपचे निर्णय घेतील पक्षप्रमुख या बाबतीमध्ये कडक आदेश करतील ही मग शिवसैनिक म्हणून मला आशा आहे, कारण एकनाथभाई शिंदे ही शिवसैनिकाचं ऐकणार आहेत, सर्वसामान्य शिवसैनिक।